एक महत्त्वाची बातमी समोर येते। ड्रीम सिटी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराला पहिल्याच पावसानं झोडपून काढले। बेलापूर, सानपाडा, जुईनगर, एपीएमसी बाजारात सकल ठिकाणी पाणी साचलं होतं। त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईचा दावा चांगलाच फोल ठरलाय। 15 मे पर्यंत नालेसफाई करण्याची मुदत असताना देखील नवी मुंबई महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची नालेसफाई झाली नसल्याचं समोर आलंय। मात्र महापालिकेकडून नालेसफाई सुरू असल्याचा दावा करण्यात आला असला तरी अजून टेंडर प्रक्रिया अपूर्ण असल्याने नक्की नालेसफाई कोणाकडून केली जाते असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मंगेश लाड यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबईमध्ये काल विविध ठिकाणी पाणी भरलं आणि या पाण्याचा फटका कुठेतरी नवी मुंबईकर नागरिकांना बसलेला आहे आणि त्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि नवी मुंबई महानगरपालिकेची नालेसफाईची पोलखोल देखील झालेली आहे। पाहायला गेलं तर नवी मुंबई पालिकेकडून टेंडर हे अद्यापही काढण्यात आलेले नाही आहेत आणि आज या नालेसफाईला कुठेतरी सुरुवात केलेली आहे। मात्र नेमकं हे प्रकरण का आहे किंवा टेंडर का उशिरा होतं टेंडरसाठी किंवा मग नालेसफाई कधी पूर्ण होणार किंवा 15 मे पर्यंत त्यांना काढायचं होतं, नालेसफाई सुरुवात करायची होती, या संदर्भात आपण काही बातचीत करूयात। सर, नवी मुंबई पालिकेकडनं अत्यंत गैरसोय झाली आहे नागरिकांची। टेंडर अद्यापही काढले नाही तरी सुद्धा नालेसफाईला आता सुरुवात केलेली आहे, या संदर्भात काय माहिती द्याल? अजूनही टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। अधिकारी आणि काही सरळ ठेकेदारांनी संगमताने कचरा वाहतूक नालेसफाई सुरू केलेली असली तरी प्रॉपर टेंडर प्रक्रिया झालेली नाही। त्यातही जे टेंडर महानगरपालिकेने काढलेले आहेत त्यामध्ये एस्टिमेट फुगवलेला आहे। साधारण सानपाड्यामध्ये 2 कोटीची नालेसफाई कामं काढलेली आहेत। त्या एकाच नाल्यासाठी 3 टेंडर काढण्यात आलेले आहेत। एकूण हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि महानगरपालिका अधिकारी जाणून बुजून विलंब करतात की पावसामध्ये बराचसा कचरा गाळ वाहून जातो आणि त्यानंतर राहिलेला गाळ काढून हजारो कोटीची बिलं अधिकाऱ्यांना पास करायची असतात। त्यासाठी हे लोक जाणून बुजून दुर्लक्ष करतात। याला सर्वस्वी महानगरपालिका आयुक्त जबाबदार आहेत। याचं कारण असं आहे की बेलापूरमध्ये ज्या पद्धतीने पाणी साचलेलं होतं, सानपाड्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी साचलेलं होतं, त्या पद्धतीने पावसाळी नालेसफाई 15 मेच्या अगोदर होणं खूप बंधनकारक होतं, तरीसुद्धा त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं। जी कामं अत्यावश्यक नाही आहेत ती कामं आधी काढली जातात आणि अत्यावश्यक कामं जाणून बुजून उशिरा केली जातात आणि त्यामध्ये मग भ्रष्टाचार करणं यांना सोयीचं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।